जत्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्ष, आम्हाला सर्वांनाच मातृतुल्य आदरणीय सुमित्राताई महाजन, माझ्यासोबत आलेले आमच्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे, त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय ते आदरणीय सुधीरजी दांडेकर, सचिव तृप्तीताई महाजन, राजेशजी शहा, मंदारजी महाजन, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझा परिचय करून देत असताना ताई मी थोडा घाबरलो होतो. म्हटलं मधल्या काळाचा पण ते उल्लेख करतात की काय, कि उदय सामंत हायर एजुकेशन मंत्री थे, बाद में वो गुवाहाटी गए, जाते वक्त वो हायर एजुकेशन मंत्री थे, आने के बाद वो इंडस्ट्रियल मिनिस्टर बन गए. असा माझा परिचय होतो की काय म्हणून जरा थोडं घाबरलो होतो. पण आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर खरोखरच संजयजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आता मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मुंबईला गेल्यानंतर असा कार्यक्रम करण्याची बैठक आयोजित करणार, महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम करायच्या तारखा जाहीर करणार आणि त्याचं उद्घाटन फक्त आणि फक्त सुमित्राताईंच्या हस्ते करून घेणार, हा माझा या कार्यक्रमामध्ये केलेला निश्चय आणि पण आहे. कारण हा आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. आणि तृप्तीताई, तुम्हाला देखील मी सांगू इच्छितो, तुम्ही मगाशी मला विचारलं की तू स्वतःहून काय खाणार आहेस. मी सांगितलं की कचोरी खाणार आहे. नंबर 1 आला ना. कचोरी काय, चिरोटी खाणार आहे. चिरोटी खाणार आहे असं मी सांगितलं. मी ती चिरोटी खाल्ली, त्या स्टॉलचा नंबर 1 आला. नंतर तुम्ही मला विचारलं परत काय खाणार आहे, मी सांगितलं बटाटा वडा खाणार आहे, तो पण स्टॉल नंबरात आला. तिसऱ्यांदा जर मला विचारलं असतं तर काय खाणार आहेत, तर मिळालेल्या नंबरावर अन्याय झाला असता आणि मी सांगितलेला स्टॉलला नंबर मिळाला असता. त्याच्यामुळं हा आगळा वेगळा जो उपक्रम आहे, अनेक जत्रांमध्ये आम्ही जातो, अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही जातो, परंतु अशा पद्धतीचा आगळा वेगळा उपक्रम आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये बघितला नाही. हे प्रामाणिकपणानं 25व्या वर्षी सांगितलं तर चुकीचं होणार नाही. कारण मी ज्या स्टॉलवरनं जात होतो त्या स्टॉलवर किमती पण लिहिलेल्या आहेत. तसं संजयजींनी सांगितलं की एक पदार्थ आहे, तो पदार्थ तिथेच बनवला पाहिजे, तिथेच विकला गेला पाहिजे, पण तो विकत असताना त्याची किंमत देखील किती असली पाहिजे हे देखील तुम्ही संयोजकांनी ठरवलंय. म्हणूनच हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. आणि अशी रिप्लिका आम्ही पुढच्या वर्षी 100% महाराष्ट्रामध्ये करू, हा देखील निर्णय आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्वतः इथे घेतलेला आहे. आज 2 अर्थानं मला आनंद झालेला आहे. एक आनंद, आपल्या सगळ्या ह्या उत्सवाला, महोत्सवाला 25 वर्ष पूर्ण होत असताना त्याचा साक्षीदार बनण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. आणि दुसरा आनंद एवढ्यासाठी आहे की ज्या जिल्ह्यातनं मी राजकीय लहानाचा मोठा झालो त्या जिल्ह्यातल्या सुमित्राताई महाजन आहेत आणि त्यांना भेटण्याची संधी रत्नागिरीच्या माहेरी भाषण म्हणून मला मिळाली. हा दुसरा माझ्या आयुष्यातला आनंद आहे. कारण मी अनेक वेळा ताईंना भेटलो, रत्नागिरीमध्ये आल्यानंतर देखील भेटलो, परंतु आम्हाला राज्यकर्त्यांना त्यांच्याकडे बघून एक गुण आत्मसात केला पाहिजे, तो म्हणजे नम्रता. मोठ्या पदावर जाऊन सुद्धा व्यक्ती किती नम्र असू शकते हे देशात जर कोणाकडनं शिकायचं असेल, हे त्यांच्या तोंडावर मी सांगत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर ते गुण सुमित्राताईंकडनं राज्यकर्त्यांनी घेतले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि म्हणून आम्ही इथून घेऊन जाताना ही जत्रा तर घेऊन जाणारच आहे, पण तुमचा आम्ही जर स्वभाव घेऊन गेलो तर आमची राजकीय कारकीर्द देखील आहे त्याच्यापेक्षा उंचावू शकते. म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. आज सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी मराठी ठेवला. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो, पण मराठी भाषेचा मंत्री म्हणून अजून देखील मी आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो. राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे 2 खाती आहेत. एक महत्त्वाचं खातं उद्योग विभाग आहे आणि दुसरं महत्त्वाचं खातं मराठी भाषेचं देखील आहे. मी अनेक माझ्या मित्र
जे मंत्रिमंडळामध्ये काम करतात मंत्री, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही राज्यापुरते मर्यादित मंत्री आहात. मला एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषेचा मंत्री केल्यामुळं मी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंत्री आहे. आता हे कसं तुम्हाला सांगतो, माझ्या विभागामध्ये काही असे टप्पे करून ठेवलेले आहेत. जशी देशामध्ये बृहन मराठी मंडळ स्थापन करायची आहेत, तशी जगाच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय मंच तयार करायचे आहेत. आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जेव्हा मी परदेशामध्ये जातो, बाकी कोण मला स्वागताला येतील न येतील हे मला माहीत नाही, पण माझ्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे सगळे पदाधिकारी गुच्छ घेऊन शाल घेऊन तिथे उपस्थित असतात. मी त्यांना सांगितलं हे भाग्य जगाच्या पातळीवर माझ्या नशिबात आलंय, त्याच्यामुळे मी आंतरराष्ट्रीय मंत्री आहे. तुम्ही सगळे राज्याचे मंत्री आहात, परंतु माझी अपेक्षा एवढी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिक या बाजूला राहतात, या राज्यामध्ये राहतात, त्यांच्यासाठी जर मराठी भाषेला काय करावं लागलं तर मंदारजी त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. मी मंत्री म्हणून नाही, तुमचा एक मित्र म्हणून, तुमचा एक सहकारी म्हणून या मराठी भाषेसाठी जर इथं काय करायचं असेल तर ते देखील करण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारकडनं घेतली जाईल. हा देखील राज्याचा मंत्री म्हणून मी आपला दिलेला शब्द आहे. कारण शेवटी मराठी भाषा, संजय मोरेंनी सांगितलं की मराठी भाषा मंत्री म्हणजे काय असतं, तर माझ्या आयुष्यात योगायोग बघा अजून कसा आलाय की मी 2013ला 9 खात्याचा राज्यमंत्री होतो आणि त्यातलं 9वं खातं मराठी भाषेचं होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं खातं तयार होऊन मराठी राज्यमंत्री हा पहिला मी झालेलो होतो. आणि त्यावेळी योगायोगानं अभिजात भाषा मराठी व्हावी यासाठी प्रस्ताव जो दिल्लीला पाठवला, त्याच्यावर योगायोगानं सही माझी झाली. आणि त्याच्यानंतर मंदारजी नियतीच्या मनात असं होतं की पुन्हा उदय सामन मराठी भाषेचा मंत्री झाल्याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाच द्यायचा नाही. त्याच्यामुळे मी मराठी भाषेचा मंत्री झालो. 2013ला त्याच्यावर मी सही केली होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2025 मध्ये तो मराठी भाषेचा GR केंद्र सरकारकडनं आणण्याची संधी मिळाली. हा देखील एक विलक्षण योगायोग माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये आला. आणि यासाठी मला असं वाटतं की मराठी भाषेचं आम्ही सगळेच देणं लागतो. या भावनेतनं मराठी भाषेचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलंय. आणि म्हणूनच कदाचित संजय मोरे साहेब तुम्हाला असं वाटलं असेल की पूर्वी भाषेचा मंत्री होता की नाही. आज आमच्याकडे मराठी भाषा भवन होतंय. मी ताईंना विनंती करेन की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर भाषा भवन कसं असतं आणि कसं असू शकतं ही कल्पना जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन बघितली तर तुम्ही देखील सरकारला धन्यवाद द्याल. आज आशिया खंडातलं सगळ्यात मोठं भाषा भवन जर कुठं होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होतंय. आणि अशा ठिकाणी होतंय की ज्या ठिकाणी जागेचा भाव हा करोडोमध्ये आहे, अशा ठिकाणी मराठी भाषा भवन करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि भाषेचा मंत्री म्हटल्यानंतर मराठीची तर जबाबदारी आहेच, पण माझ्या राज्यामध्ये असलेल्या अन्य भाषांना देखील कुठेही दुखापत होणार नाही याची जबाबदारी देखील राज्याचा मंत्री म्हणून आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते. पण इथे उल्लेख आवर्जून केला पाहिजे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सरकारमधले आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी भाषेचं जतन करण्यासाठी एक वेळ बाकीच्या खात्यांना पैसे कमी पडतील, परंतु मराठी भाषेच्या खात्याला पैसे कमी पडू द्यायचे नाही, हा महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय कशामुळे घेतला तर त्याचं कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले, पण देशाच्या कुठच्याच पंतप्रधानांनी महाराष्ट्राची मातृभाषा, महाराष्ट्राची मायबोली अभिजात भाषा व्हावी म्हणून कधी जाहीर केलं नाही. ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र आज नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतोय की माझी मातृभाषा, माझी मायबोली ही अभिजात करण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि आज मला तुमच्याबद्दल देखील अभिमान आहे, व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींबद्दल अभिमान आहे. ज्यांनी हा उपक्रम सुरू केला, दांडेकर साहेब, त्यांच्याबद्दल खरोखरच अभिमान आहे. महाराष्ट्रातली मंडळी जे करू शकत नाहीत ते आज इंदोरमध्ये तुम्ही करून दाखवलंय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून बाकीच्या राज्यामध्ये जर चांगलं घडत असेल तर ते आमच्या राज्यामध्ये घेऊन जाणं ही शेवटी मंत्र्यांची जबाबदारी असते, शासन म्हणून आमची जबाबदारी असते. मी अनेक उपक्रम आता बघितले. ही फक्त जत्रा होत नाही, म्हणजे जत्रा होऊन फक्त खाद्य संस्कृती आपण जागृत करत नाही, तर त्याच्यानंतर शाळा देखील चालवतो,
वृक्षारोपणासारखे आपण कार्यक्रम करतो, सामाजिक स्तरावर काम करण्याचं धाडस देखील आपण दाखवतो आणि हे करत असताना आपण त्याचे पॅन कार्ड नंबर देखील जाहीर करतो. याचा अर्थ ही संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीनं सुमित्राताई महाजनांच्या नेतृत्वाखाली चालते याची देखील मला खात्री झाली. 2 दिवसापूर्वी राज्याच्या आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला. मला म्हणाले की सुमित्राताईंचा निरोप होता, दांडेकर साहेबांचा निरोप होता, मंदाराजींचा निरोप होता की त्यांनी या कार्यक्रमाला इथं यावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी मला या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा घेऊन पाठवलं, कारण त्यांना देखील अचानक एक कार्यक्रम पुण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण मी आज पुढच्या वर्षीची तारीख ही डोक्यामध्ये फिट करून ठेवलेली आहे. पुढच्या वर्षी येताना म्हणजे बघा मी पण येणार आहे असं पण सांगून टाकलंय. पुढच्या वर्षी येताना म्हणजे राजकारणी राज्यकर्ते किती हुशार असतात बघा, त्यांना पाठवतो असं मी म्हटलं नाही. मी म्हटलं येताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देखील इथं आणण्याची जबाबदारी मी आणि संजय मोरे साहेबांनी स्वीकारलेली आहे. हा शिंदे साहेबांना देखील कार्यक्रम आवडेल. देवेंद्रजी तर या कार्यक्रमाला येऊनच गेलेले आहेत, त्याच्यामुळे या कार्यक्रमाचा आवाका देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नक्की माहिती आहे. पण अतिशय चांगला उपक्रम या इंदोरमध्ये आपण राबवत आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि तुम्हाला 25 वर्ष नाही, तुमच्या मनामध्ये जितके वर्ष हा कार्यक्रम चालावा अशी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्याची जी काही ताकद असते ती देखील परमेश्वरानं तुम्हाला दिली पाहिजे, ही देखील ईश्वरचरणी मी प्रार्थना करणार आहे. कारण मी इथं मगाशी ज्यावेळी फिरलो त्याच्यातलं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. तरुणाई तर नक्कीच आहे, पण जी व्यक्ती त्या स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ खाते त्याच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आहे, नक्की आनंद आहे. जो माझ्या चेहऱ्यावर आला, जो मोरे साहेबांच्या चेहऱ्यावर आला, तो आनंद काय तर आम्हाला घरचं खायला मिळालं, आम्हाला हॉटेलचं खायला नाही मिळालं. ज्या पद्धतीनं बाकरवडी घरामध्ये बनवली जाते आणि ती आम्ही खातो, तशी बाकरवडी या स्टॉलवर आम्हाला बघायला मिळाली. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. पुन्हा एकदा आपला जास्त वेळ घेत नाही, परंतु सुमित्राताई महाजनांच्या बाजूला बसून मला हा कार्यक्रम करता आला, त्याबद्दल देखील मला इथं बोलवल्याबद्दल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला इथं पाठवल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आणि तुम्ही मला तिथं बसवलं त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. त्याचा उल्लेख मगाशी मी केला. आता जाता जाता अजून एक गोष्ट सांगून जातो, बरोबर आहे. अनेक वेळा सुमित्राताई रत्नागिरीमध्ये आल्या. तसं माझा राजकीय प्रवास जर बघितला तो सगळाच मी जाहीर करत नाही, पण काही कालावधीपूर्वी ज्यावेळी त्या आल्या होत्या तेव्हा एका वेगळ्या पक्षामध्ये होतो, ज्याचा महायुतीशी काही संबंध नव्हता. पण तरी देखील ताईंना कदाचित आठवत असेल, ज्यावेळी त्या विश्रामगृहावर आल्या आणि मी त्यांना चिठी पाठवली की मला भेटायला यायचं आहे, पण त्यांच्या पीएनं सांगितलं की माझा हा पक्ष आहे. मला भीती वाटली होती की भेटायचं की नाही, पण खुल्या मनानं त्यांच्या पीएला त्यांनी सांगितलं की कुठच्याही पक्षाचा जरी तो असला तरी तो रत्नागिरी जिल्ह्यातला आहे, माझ्या जिल्ह्यातला आहे आणि सगळ्यात म्हणजे लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे माझं त्याच्याकडे काही काम नाही, पण त्याचं जर माझ्याकडे काय काम असेल तर बिनदिक्कत त्याला मला भेटायला हरकत नाही, माझी काही अडचण नाही. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की जाताना हे तर आम्ही घेऊन जाणारच आहोत, म्हणजे हे करायचं आम्ही ठरवलेलंच आहे, पण जाताना ताईंमधले काही गुण देखील आम्ही घेऊन जाणार आहोत, जेणेकरून राजकीय प्रवासामध्ये त्याचा नक्की आम्हाला कुठेतरी फायदा होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा ताईंच्या समवेत माझा देखील आपण सत्कार केलात. मला तर वाटत होतं की नॅपकिन मला एकच मिळणार आहे, पण 4-4 नॅपकिनचे बुके मला मिळालेले आहेत. म्हणजे वर्षभराच्या नॅपकिनचा खर्च देखील माझा तुम्ही करून टाकला, त्याबद्दल देखील मी संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. नॅपकिन कमी पडले तर मंदारजी 100% तुम्हाला फोन करेन, कारण ते नॅपकिन देखील आपण बनवलेले आहेत ना. म्हणजे ते मला दिलेले नॅपकिन देखील कुठच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधून आणलेले नाहीत, तर ते देखील माझ्या महिला भगिनींनी तयार केलेले नॅपकिन आज संयोजकांनी मला दिले, त्याबद्दल देखील त्यांचं मी कौतुक करतो. आणि संयोजकांना एवढंच सांगतो की तुम्ही माझा सत्कार केलात त्याचा 100% पश्चाताप तुम्हाला होणार नाही, आणि केलेला सत्कार हा फुकट देखील जाणार नाही, हे पुढच्या वर्षी तुम्ही मला सांगाल एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद उदयजी आपले. कारण आता पुढच्या वर्षीची खात्री झाली की आपण नक्कीच येणार.
शिंदे साहेबांना पण बरोबर घेऊनच येणार. तर आमची आठवण आता तुमच्या बरोबर नक्कीच जत्रेची आठवण घेऊन जा. तर स्मृति चिन्ह प्रदान करने के लिए मैं आमंत्रित कर रहा हूं. संकेता देश कुलकर्णी स्मृति चिन्ह प्रदान करेंगी. श्री